ठाणे शहरातील कोर्टनाका परिसरात असलेल्या पोलीस टॉवरमध्ये स्वयंपाकासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि किफायतशीर इंधन उपलब्ध व्हावे यासाठी आमदार संजय केळकर यांच्या विशेष प्रयत्नातून महानगर गॅस पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे। या उपक्रमामुळे पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे। यावेळी नगरसेविका उषा वाघ, भाजपचे निलेश कोळी, विशाल वाघ, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। पोलीस टॉवरमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत सिलेंडर गॅसवर अवलंबून राहावे लागत होते। सिलेंडरची उपलब्धता, दरवाढ तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आमदार संजय केळकर यांनी या ठिकाणी पाईपलाईन गॅसची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला आहे। त्यांच्या प्रयत्नांना यश येत महानगर गॅस पाईपलाईनच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। या कामामुळे पोलीस टॉवरमधील सर्व निवासी घरांपर्यंत थेट गॅस पुरवठा होणार असून स्वयंपाक अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे। या प्रसंगी आमदार संजय केळकर यांनी सांगितलं की पोलीस कर्मचारी हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र सेवा देत असतात। त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे। महानगर गॅस पाईपलाईनमुळे त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित व स्वच्छ इंधन मिळणार असून भविष्यातही अशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू। स्थानिक पोलीस कर्मचारी व रहिवाशांना या उपक्रमाबद्दल आमदार संजय केळकर यांचे आभार मानत समाधान व्यक्त केलं आहे। साहेब, या ठिकाणी गॅस पाईपलाईन टाकण्याचा कामाचा शुभारंभ झालेला आहे, काय सांगाल त्याबद्दल? आज या ठिकाणी ही पोलीस टॉवर वसाहत आहे आणि जवळजवळ 250-300 घरं आहेत। महानगर गॅसचं कनेक्शन अनेक ठिकाणी अजून ठाणे शहरामध्ये प्रलंबित आहे आणि त्याच्यामुळे गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही त्याचा पाठपुरावा करून जवळजवळ आत्तापर्यंत 29,000 घरांना महानगर गॅसचं कनेक्शन देण्यामध्ये आम्हाला यश मिळालं। कारण की अनेक अडचणी असतात, महापालिका, महानगर गॅसची मंडळी आणि ग्राहक, तर त्याच्यामधला दुवा बांधण्याचं काम आम्ही केल्यामुळे आज 29,000 घरांना गॅस कनेक्शन मिळालं। पोलीस वसाहत हा आमचा जिव्हाळ्याचा विषय। पोलीस त्या ठिकाणी 24 तास काम करत असतात, पण पोलीस कुटुंब जे आहे त्यांना जेवढी म्हणून या ठिकाणी सुविधा मिळेल ती आम्ही बघत असतो आणि त्याच्यामुळे आज या ठिकाणी महानगर गॅसच्या कामाचा आपण शुभारंभ करतो आहे। हे काम 260 घरापर्यंत पोचायला अजून 2-3 महिने जातील, पण पावसाळ्याच्या आतमध्ये या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये हा महानगर गॅस जो आहे तो पोचलेला असेल आणि याच पद्धतीने निरनिराळ्या पोलीस वसाहती आहे, गरीवरी पोलीस स्टेशन, पोलीस लाईन आहे, तिथे पण आमचं झालेलं आहे। त्या सगळीकडे येत्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही हे काम जे आहे ते करणार।